नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच 2025 साठी आपण इथे सीरीज चालू केलेली आहे। त्यामध्ये आजचा आपला हा 42वा पार्ट आहे। तसंच यामध्ये आपण सामान्य ज्ञान, करंट अफेअर आणि मराठीचे क्वेश्चन घेत आहोत। तर बघा, कोणतीही एक्झाम देणार असेल तुम्ही तर त्यासाठी अगदी इम्पॉर्टंट असे हे क्वेश्चन असणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला नक्कीच याचा फायदा जाणवेल। तर बघा, पहिला प्रश्न आहे आपला करंट अफेअरचा। सध्या चर्चेत असलेले डीपसीक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप कोणत्या देशाचे आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, चीन। तर डीपसीक हे चीनमधील एक प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप आहे, म्हणजे AI चॅटबॉट आहे। तसंच हे ओपन AIच्या ChatGPT सारखं काम करतं। तसं नैसर्गिक भाषा प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर देखील हे ॲप करतं। तसंच चीनमध्ये AI क्षेत्रात भरपूर प्रगती झालेली असून डीपसीक हे नव्या पिढीचे AI टूल म्हणून देखील याची ओळख आहे। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, कोणता देश कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आपलाच भारत, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन। भारत कृषी रसायनांचा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे। तसंच भारतातून कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशकांची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते। चीननंतर भारत हा कृषी रसायन उत्पादनात आघाडीवर आहे। तसंच 2024 निर्यातीमध्ये मोठी वाढ देखील आपल्या देशात झालेली आहे। तसंच थर्ड क्वेश्चन आहे, ग्लोबल पीस समिट 2025 कोठे होणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, दुबईमध्ये ही समिट होणार आहे। तसंच ही ग्लोबल पीस समिट 2025 कशासाठी घेण्यात येते? तर जागतिक शांतता, मानवी हक्क आणि संघर्ष निवारणावर भर देते। तसंच यामध्ये विविध देशातील नेते, धोरणकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होत असतात। पुढचा प्रश्न आहे, चमन अरोरा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे? तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, डोंगरी। तर चमन अरोरा यांना त्यांच्या डोंगरी भाषेतील साहित्य योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे। तसंच डोंगरी ही जम्मू आणि काश्मीर भागातील प्रमुख भाषा आहे। तसंच तिच्या संवर्धनासाठी अरोरा यांनी महत्त्वपूर्ण कार्य देखील केलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र, फर्स्ट ऑप्शन। तर बघा, महाराष्ट्रात भारतातील पहिले AI विद्यापीठ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात येणार आहे। आणि हे विद्यापीठ डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि तंत्रज्ञानाच्या नव्या शाखांमध्ये उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी एक प्रमुख केंद्र बनणार आहे। तसंच महाराष्ट्र सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या सहकार्याने हे विद्यापीठ उभारलं जाणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया, सिमोना हालेपने नुकतीच कोणत्या खेळातून निवृत्ती घेतलेली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे टेनिस, म्हणजेच डी ऑप्शन। तर सिमोना हालेप ही रोमानियाची प्रसिद्ध टेनिस खेळाडू आहे। तसंच तिने ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये उल्लेखनीय अशा प्रकारे यश पण मिळवलेलं आहे। आणि 2018 फ्रेंच ओपन आणि 2019 विम्बल्डन पण तिने जिंकलेलं आहे। तसंच नुकतीच तिने टेनिसमधून निवृत्ती घेतली असून तिच्या कारकिर्दीतील योगदान मोठे मानलं जातं। पुढचा प्रश्न पाहूया, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, म्हणजे थर्ड ऑप्शन, सी.डी. देशमुख। सी.डी. देशमुख म्हणजेच चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे भारताचे पहिले भारतीय अर्थमंत्री होते। लक्षात असू द्या यांच्याबद्दलची फॅक्ट्स, हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते। तसंच मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट व्हावी या मागणीला पाठिंबा देत त्यांनी 1956 अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता। त्यांचा हा निर्णय संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एक मोठा आधार ठरला होता। पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी डॅश डॅश हा 7वा व शेवटचा निजाम सत्तेवर होता? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे मीर उस्मान अली खान, म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे। मीर उस्मान अली खान हा हैदराबाद संस्थानाचा 7वा आणि शेवटचा निजाम होता। कोणत्या संस्थानाचा हे देखील लक्षात असू द्या, हैदराबाद संस्थानाचा हा शेवटचा निजाम होता। तसंच 1947 भारत स्वतंत्र झाल्यावरही हा हैदराबादने भारतात विलीन होण्यास नकार दिला होता। आणि 1948 मग ऑपरेशन पोलो अंतर्गत भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थान भारतात विलीन केलं होतं। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव डॅश डॅश होते?
तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा पर्याय श्री व्यंकटेश भगवान खेडगीकर, हे त्यांचं नाव होतं. आणि स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे महत्त्वाचं एक नेतृत्व होतं. तसंच त्यांनी हैदराबाद संस्थानातील निजामी राजवटीविरुद्ध लढा देखील दिला होता. तसंच लोकशाहीवादी चळवळ देखील त्यांनी उभा केली होती. मित्रांनो, आपण इथे जे प्रश्न घेत आहोत ते प्रत्येक व्हिडिओमधले वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या टॉपिकवरचे क्वेश्चन आपण इथे कव्हर करत आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणताही टॉपिकचा स्टडी करण्यासाठी त्यावर कोणत्या प्रकारचे क्वेश्चन फ्रेम झालेले आहेत ह्याची एक आयडिया येऊन जाईल आणि तुम्ही त्या टॉपिकचा स्टडी करू शकता. त्यामुळे अशा प्रकारचे क्वेश्चन ॲनालिसिस तुम्ही पाहत चला, जेणेकरून नक्कीच फायदा होईल. पुढचा प्रश्न पाहूया. 10 नंबर. कोणाच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने हैदराबाद विलिनीकरणाची कार्यवाही यशस्वी केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग. तर ऑपरेशन पोलो या सैन्य मोहिमेच्या अंतर्गत लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने हैदराबादवर कारवाई केली होती आणि 5 दिवसात 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 1948 या 5 दिवसात निजामांच्या सैन्याचा पराभव यांनी केला होता. तसंच हैदराबाद भारतात विलीन देखील केलं होतं. तर पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? तर जैवविविधता हा पश्चिम घाट म्हणजेच फर्स्ट ऑप्शन पश्चिम घाटात म्हणजे सह्याद्री पर्वतात जैवविविधता जास्त प्रमाणात आढळते. तर पश्चिम घाट हा जैवविविधतेने समृद्ध आहेच. त्याचप्रमाणे युनेस्कोने काय केलेलं आहे, जागतिक वारसा स्थळामध्ये याचा समावेश देखील केलेला आहे. आणि येथे अनेक दुर्मिळ प्रजातींचे वनस्पती आणि प्राणी आढळतात. तसंच मलबार जायंट गिलहरी, निळ्या रंगाचा बेडूक असे वेगवेगळे प्राणी पक्षी तिथे आपल्याला दिसून येतात. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे? तर बघा, जे गवे असतात त्यांच्यासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे राधानगरी, जे की कोल्हापूरमध्ये आहे. तर 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे राधानगरी कोल्हापूर. हे गवा म्हणजेच इंडियन बायसन या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील पहिले घोषित अभयारण्य देखील म्हणून ओळखलं जातं. आणि कधी झाली त्याची घोषणा? तर 1958मध्ये अशा प्रकारे ह्याची घोषणा झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष आंबा आहे फर्स्ट ऑप्शन. तर आंबा हा अधिकृत राज्यवृक्ष म्हणून घोषित झालेला आहे. हा वृक्ष टिकाऊ लाकडासाठी देखील प्रसिद्ध आहे आणि त्याचा उपयोग घर बांधणी आणि फर्निचरसाठी देखील केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर जंगले आणि प्राणी आढळणारा मोठा प्रदेश आहे विदर्भ म्हणजे फर्स्ट ऑप्शन. तर विदर्भ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वनक्षेत्र असलेल्या भागापैकी एक आहे आणि तिथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, तसंच मेळघाट व्याघ्र प्रकल्प, बोर अभयारण्य यासारखे मोठे मोठे प्रकल्प आणि अभयारण्य देखील तिथे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे वन्यजीव देखील आपल्याला तिथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन अमरावती. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. हा प्रकल्प पहिला असून याची स्थापना केव्हा झालेली? तर 1973 साली याची स्थापना झालेली आहे आणि तो अमरावती जिल्ह्यात वसलेला असून मोठ्या प्रमाणावर वाघ, अस्वल, हरिण, बिबटे आणि वेगवेगळे प्राणी आपल्याला तिथे पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न पाहूया. पुढील वाक्यातील अर्थ ओळखा. आपण कृपया लवकर उत्तर पाठवावे. तर बघा, हा मराठीचा क्वेश्चन आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा पर्याय विद्यार्थ. तर धातूला वा, वी, वे प्रत्यय असल्यास ते वाक्य विद्यार्थीचं सेंटेन्स असतं. तर बघा, पुढचा प्रश्न आहे. पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो. तर वाक्याचा प्रकार ओळखा. तर या वाक्याचा प्रकार आहे केवल वाक्य म्हणजे थर्ड ऑप्शन. एकच मुख्य क्रिया असणारे वाक्य हे कशाचं असतं? तर केवल वाक्याचं असतं आणि इथं एकच मुख्य क्रिया दिलेल्या आहे पावसात भिजण्याचा आनंद. तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा पेपर खूप सोपा आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते? तर ह्याचं करेक्ट आन्सर पहा, शोधूया आपण. आजचा पेपर फार अवघड नाही, आजचा पेपर खूप अवघड नाही, आजचा पेपर अजिबात अवघड नाही आणि आजचा पेपर बराचसा अवघड नाही. तर ह्याचं करेक्ट सेंटेन्स आहे आजचा पेपर अजिबात अवघड नाही. आपल्याला नकारार्थी वाक्य तयार करताना फक्त नकारार्थी करायचं, त्या सेंटेन्समध्ये चेंज होऊ न देता त्याला निगेटिव्ह करायचं असतं. योग्य ते विरुद्धार्थी शब्द वापरून आपण अशा प्रकारे वाक्य नकारार्थी करत असतो. सोपा आहे म्हणजे कसं आहे? तर अवघड नाही असं आपण त्याचं उल्लेख करतो, म्हणून ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबर. पुढचा प्रश्न पाहूया. क्रीडांगण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर क्रीडांगण हे चतुर्थ तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे म्हणजे फोर्थ ऑप्शन.
क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण असं त्याची फोड होते आणि हा चतुर्थी तत्पुरुष समास आहे, कारण क्रीडांगण हे आपल्याला खेळण्यासाठी कोणीतरी दान केलेलं असतं, म्हणून 4 नंबरचा पर्याय आपला इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अक्का हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर अक्का हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे, म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. अक्का, अण्णा, ताई, विळी, कुंची, कांबळे हे अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते कानडी भाषेतून आलेले आहेत. तर बघा मित्रांनो, इथे अशा प्रकारे करंट अफेअर, GK आणि मराठीचे क्वेश्चन घेतलेले आहेत आणि त्याचे इन डिटेल अनालिसिस देखील तुम्हाला सांगितलेलं आहे, जे की तुमच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. त्याप्रमाणेच अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.